आखाती युद्धामुळे देशात गॅस टंचाई निर्माण झाल्यानंतर आता पर्यायी इंधनांची चर्चा सुरू झाली। यातच सूर्यकिरणांपासून स्वयंपाक करणारा धुळ्यातला सोलर कुकर चर्चेत आलाय। धुळ्यातील प्रोफेसर अजय चांडक यांनी हा कुकर विकसित केलाय। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे देशात गॅसचा मोठा तुटवडा जाणवतोय। पूर्ण देशभरात गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचं दिसतंय। या आणीबाणीसारखी परिस्थिती उद्भवल्यानंतर आता पर्यायी इंधनाची चर्चा आणि विचारही सुरू झालाय। धुळ्यातील प्रोफेसर अजय चांडक यांनी निर्मिती केलेल्या सोलर कुकरची चर्चाही या निमित्ताने होती। सिलेंडर टंचाई काळात या सोलर कुकरची मागणी वाढते। सोलर कुकरची किंमत साधारणपणे 15,000 रुपये। सोलर कुकरचं आयुष्य साधारणपणे 25 वर्षांचं। 4 माणसांचा स्वयंपाक करण्यासाठी लागतो 1 ते 1.5 तास। साधारणपणे 2 महिन्यात एका सिलेंडरची बचत शक्य। सोलर कुकरमध्ये काच किंवा प्लास्टिकचा वापर नाही। कुठलाही मोठा देखभाल खर्च नाही। 12 ते 15 वर्षांनंतर एकदा रिफ्लेक्टर बदलावा लागू शकतो। इराण आणि इस्रायल युद्ध परिस्थितीमुळे संपूर्ण देशावर एक मोठं संकट उभं राहिले, ते म्हणजे गॅस तुटवड्याचं। आणि आपण जर बघितलं तर गॅस मिळत नसल्यामुळं सर्वत्र गॅस संदर्भातला आणीबाणी परिस्थिती बघायला मिळते। मात्र धुळ्यातील अजय चांडक यांनी एक संशोधन केलं आणि त्या संशोधनानंतर त्यांनी 2006 पूर्वी एक असं मॉडेल तयार केलं की ज्यामध्ये कुठल्याही गॅसची आवश्यकता नाही, कुठल्याही गोष्टीची आवश्यकता नसताना फक्त सूर्यकिरणावरून त्यांनी स्वयंपाकघरातील आपला स्वयंपाक हा करता येणार आहे हे सिद्ध करून दाखवलेलं आहे। आता कठीण परिस्थिती उद्भवल्यानंतर सोलार कुकरची गरज अनेकांना उद्भवते। या सोलार कुकरचा अनेक वर्षांपासून वापर करणाऱ्या महिलांनी त्यांचा अनुभवही सांगितलाय। याची गंमत अशी की तुम्ही फक्त कुकर ठेवा, डाळ भाताचा कुकर ठेवा आणि आज जा, काही वेळाने बाहेर आला की तुमचा वरण भात रेडी। इतकं सोपं आणि छान आहे याबद्दल, पण आपल्याकडे तो अवेअरनेस अजून आलेला नाहीये। खरं तर सूर्यापासून जी उष्णता मिळते त्यातून आपल्याला बरंच काही साध्य करता येतं। आपला रोजचा स्वयंपाक असेल, एक फ्राईंग सोडलं तर यावर सगळं होतं अगदी। म्हणजे आपल्या लिफी व्हेजिटेबल असतात ते अगदी 5 ते 7 मिनिटात होता। कुकर आपला 10 ते 15 मिनिटात होतो। छान केक यावर होतं, थालीपीठ होतं, ऑमलेट होतं। फक्त याचा थोडंच आपल्याला अवेअरनेस म्हणून वापर केला पाहिजे। साधारणपणे 20 ते 25 वर्षांपासून सोलरवरती वेगवेगळ्या पद्धतीनं संशोधन करून अजय चांडक यांनी सोलर कुकर सारखं प्रोडक्ट विकसित केलं। अजय चांडक यांनी सूर्यकिरणांपासून स्वयंपाकासाठी बनवलेलं SK14 प्रिन्स 15 हे कुकर घरगुती स्वयंपाकासाठी विकसित केलं। तसंच 50 पेक्षा जास्त जणांच्या स्वयंपाकासाठी प्रिन्स 40 हा सोलर कुकर विकसित करण्यात आला। सूर्यकिरणांवरती स्वयंपाक करता येऊ शकतं हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं। प्रिन्स 40 या नावाचा आमचा सोलर कुकर आहे आणि या सोलर कुकरवर एका वेळेला साधारणतः 50 लोकांचं जेवण आम्हाला करता येतं। आणि बऱ्याच ठिकाणी हॉस्टेल्स, आश्रमशाळा अशा ठिकाणी हे लावलेत। एक युगांडातही प्रोजेक्ट केलाय जिथं 350 मुलांकरता 7 कुकर त्यांनी लावलेत। एका कुकरवर 50 लोकांचं साधारणतः होतं। मग लोक मल्टिपल लावून घेतात, म्हणजे 3, 4, 5 जशी गरज असेल तशी। म्हणजे सूर्यदेवाचीच कृपा आहे, दुसरं काही लागत नाही। आणि याच्यात कुठलाही ग्लास नाही, प्लास्टिक नाही, त्याच्यामुळे तुटफूट काहीच होत नाही। म्हणजे हा 2008 सालचा कुकर अजून वापरात आहे आणि व्यवस्थित काम करतो। युद्धजन्य स्थितीत इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्यानं पर्यावरणपूरक सोलार कुकरची मागणी वाढताना दिसते। युद्धजन्य स्थितीमुळे अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राकडे वळण्याचा कल वाढताना दिसतोय। पण त्याआधीपासूनच भारतातील वेगवेगळ्या राज्यात आणि परदेशात पोर्तुगालमध्ये सुद्धा त्यांच्या सोलार कुकरला मोठी मागणी। अमोल राजपूत, पुढारी न्यूज, धुळे।